नाही कुणाच्या डोळ्याला झोप समजू नका मारली आम्ही हो झेप एवढ्या कुणाच्या बापा डेअरिंग बाज आज तर आमचं चाललं आम्ही आमच्या तालात नाही कुणाच्या डोळ्याला झोप समजू नका मारली आम्ही हो झेप एवढ्या कुणाच्या बापा डेअरिंग बाज आज तर आमचं चाललं आम्ही आमच्या तालात तुम्ही जर आता प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं आहे। कॅपकट तुम्ही ते ओपन केल्यानंतर सिम्पली ते तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। तुमचा ते फोटो सिलेक्ट करून ॲड करायचा आहे। फोटो ॲड केल्यानंतर खाली रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून 9.16चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून फोटोवरती क्लिक करून 2 बोटाने इथून सेट करायचं अशा प्रकारे। इथून हा फोटो सेट झाल्यानंतर इथून बॅक करायचे आणि खाली इथे ओव्हरलेच ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि बीट मावडी दिला आहे तो तुम्हाला सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। हा बीट मावडी तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती क्लिक करायचं आहे आणि खाली थोडं इथे स्क्रोल करायचं आहे। इथून एक्स्ट्रा कोडीचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करून त्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची। नेल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं हा जो बीट मावडी आहे ना त्यामध्ये आपण बीट दिले आहेत 1 2 3 अशा बीट आहेत। तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून हा जो फोटो असेल तिथून स्प्लिट करायचा आहे। पहिली बीट आपली इथे चेंज होत आहे ठीक आहे। ह्याच फोटोवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करूया। ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो फोटो असेल जो शेवटच्या बीट मार्गाला स्प्लिट करत न्यायचा आहे। तर मी काय करतो हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्गापर्यंत स्प्लिट करून घेतो तुम्ही पण घ्या। येथे तुम्ही बघू शकाल की फोटो आपण स्प्लिट केल्यानंतर सिम्पली हे जे आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन असेल त्यावरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला इफेक्ट येऊन जाईल लून फ्लॅशचं इथून सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर याची लेंथ खालची संपूर्ण कमी करू इथं मग अप्लाय टॉलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये मग इफेक्ट येऊन जाईल व्हायब्रेटिंग पॅनलचं इथून सिलेक्ट करायचं आहे आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोड आहे त्या पुढं सिम्पली इनमधला रॉक व्हरायटिकल इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोड आहे त्या पुढं सिम्पली आपल्या कॉम्बोमधला डिस्टो अँड स्ट्रेचचा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला डिस्टो राईटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली इनमधला पेंडिंगचा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढं सिम्पली आउटमधला ब्लॅक होलचा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढं सिम्पली आपल्याला आहे ना कॉम्बोमधला प्लानोमा 1चं इथे मी सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला डिस्टो राईटचा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे आणि पुन्हा त्याच्या पुढचा फोड आहे त्या पुढं सिम्पली आपल्या इनमधला ड्रॉप डाऊनचा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधला क्रॉस सेकचा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधला पेंडिंगचा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढं सिम्पली आपल्याला आहे ना कॉम्बोमधला डिस्टो राईटचं इथे एक सिलेक्ट करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढला सिम्पली आपल्याला आहे ना कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोड आहे त्या पुढं सिम्पली आपल्याला आहे ना कॉम्बोमधलाच प्लानोमा 1चं इथे एक सिलेक्ट करून द्यायचं आहे। त्याच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला प्लानोमा 2चं इथून एक सिलेक्ट करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिले एन्जुट यायचं आहे आणि इथं मग खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। 2 नंबरचा जो फूड आहे जो आपण जिथून स्प्लिट केला आहे ते यायचं आहे आणि इथं मग खाली व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे ठीक आहे। यामध्ये आल्यानंतर इथं मग इफेक्ट मिळून जाईल सेक नावचं इथून सिलेक्ट करायचं आहे। तर सिम्पली इथून अशा वेळेस सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि हे जे पेक्षा लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची। नेल्यानंतर खाली ॲडजस्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिम्पली पुन्हा तिथेच थांबायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून पुन्हा आपल्या नाईट क्लबच्याच ऑप्शनमध्ये यायचं आहे ठीक आहे। यामध्ये आल्यानंतर इथून इफेक्ट न्यूज आहे ब्लॅक फ्लॅश 2चा इथून सिलेक्ट करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची। नेल्यानंतर सिम्पली पुन्हा आपल्या पहिल्या जुट यायचं आहे पहिला फोटो जो तुम्हाला स्प्लिट केला आहे तिथे येतल्यानंतर व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू सिम्पली तुम्हाला मोशनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे ठीक आहे। यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सिम्पली
4 स्टेप अनफोल्डचा इथून सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हे जे आपले पहिले 3 फोटो आहेत त्या 3 फोटोला ठेवायचे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 4 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला आहे तिथे यायचं आहे आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये तुम्हाला यायचं आहे अशा प्रकारे. हे त्याल्यानंतर यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 4 आणि 5 सेकंदाचे तिथले जे दोन्ही फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करून व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 8 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला आहे ते यायचं आहे आणि खाली येते तुम्हाला बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू सिम्पली तुम्हाला ना या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये नंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल. सिम्पली हा जो पार्ट्सचा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 8 आणि 9 सेकंद तिथले जे दोन्ही फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायचे. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला 12 सेकंद आहे तिथला फोटो तिथे यायचं आहे. हे त्यानंतर आपल्या सिम्पली ते खाली बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून हे तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये किंवा क्लोनमध्ये इफेक्ट मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे. हा जो स्प्लिट टेक्स्टचा आहे इथून सिलेक्ट करायचा आहे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 12 आणि 13 सेकंद तिथले जे दोन्ही फोटो आहेत ते दोन्ही फोटोला ठेवायची लेंथ. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला शेवटून 2 नंबरचा फोटो आहे तिथे यायचा आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. पुन्हा स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला तोच इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा 3 लेअर मिररचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ आहे त्या शेवटच्या दोन्ही फोटोला ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करायचं आणि फिल्टर 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचा आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.